तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सत्यसाई सत्यनारायण दास तुझा हा वंदन करीतो भाव भक्तीने गुणगाना. श्री सत्यसाईंने खाल्ले नाही दही दूध लोणी तूप, म्हणती मी हे खाल्ले होते कृष्णावतारात खूप. द्वापार युगी या साऱ्या गोष्टी होती मुबलक सहज सहज, आजच्या दिनांना शक्य नसे त्या देणे मला नैवेद्य रूपात. म्हणूनच मी वर्ज केल्या गोष्टी या सांप्रत अवतारात, परी बघतो मी भावभक्तीचा आपुल्या भक्तात. प्रशांती निलयमचे पुरोहित होते पद्मनाभ शास्त्री महान, पलसमुद्रा या खेड्यात जवळच्या घर त्यांचे होते लहान. एके दिवशी चमत्कार घडला साई संकल्पानेच, गाय होती चिनी मातीची त्यांच्या घरी देव्हाऱ्यात. निघू लागले दूध आचळातुनी अमृताहुनी गोड, साठू लागले वाटी भरते दिवसावरी दिवस. साक्षी असती या घटनेचे तेथील सर्व गावकरी, भाग्यवान थोर असती जन ते मंडळी भक्त बनली. त्या दुधाचे लोणी करुणी नैवेद्य दिधला बाबांना, आणि या साई कृष्णाने तो प्रेम भरे स्वीकारला. भक्ताच्या प्रेमा खातीर बाबा तोडती आपुला नियम, परी त्यासाठी बाबा म्हणते पाळावे भक्ताने यम नियम. नाभी कमलापासून करती बाबा लिंगोद्भव शिवरात्रीला, स्फटिक लिंगम ज्योतिर्लिंगम स्वर्णलिंगम अशा अद्भुत लीला. करती शक्ती या प्रगट यातुनी बाबा जगत कल्याणाकरिता, म्हणूनची असती तेच जगाते करता आणि करविता. व्याधी असती कर्मफळे आपुल्याच पूर्वसंचिताची, म्हणून जावे शरण साईंना पश्चाताप व्यक्त करुनी. होती कर्मफळे सौम्य कमी अथवा नष्ट, आपुल्याच साधनेने साईंच्या कृपेने अन आपुल्यातील परिवर्तनाने. हजारो भक्तांच्या व्याधी झाल्या दुरुस्त साई संकल्पाने, तर दुरुस्त केल्या कधी बाबांनी स्वय शस्त्रक्रिया करोनी. केल्या आहे स्वयं बाबांनी शस्त्रक्रिया आपुल्या भक्तांच्या, निर्माण करोनी शस्त्रादी अन फूल देऊन या भक्तांना. करीती कधी शस्त्रक्रिया ते स्वप्नात जाऊन या, नवल करीती भक्त जनते व्रणांगावरती पाहून या. कधी करीती शस्त्रक्रिया ते शल्य विशारदामध्ये प्रवेशून या, हात टेकती शल्य विशारद जेव्हा कठीण केस बघून या. पांडुरंग पंत दीक्षित होते प्रसिद्ध सिने संगीतकार, तसेच होते महाराष्ट्र सरकारचे ते यशस्वी माहिती पटकार. प्रीती होती फार बाबांची सदैव त्यांच्यावर, मेहुणीला त्यांच्या झाला होता स्तनाचा कर्करोग. ठरली होती शस्त्रक्रिया तिची बुधवारी टाटाच्या दवाखान्यात, गेले बाबांच्या दर्शनाला ते दोघे अकस्मात. बाबा म्हणाले बुधवारी नाही गुरुवारी शस्त्रक्रिया निश्चित, मी राहीन तेथे हजर तेव्हा राहावे आपण निश्चिंत. स्वये दिली विभूती मेहुणीला आणि चोळली दीक्षितांच्या छातीवर, नाकाला आला पूरतयांच्या मुंबईला गेल्यावर. खरीच झाली वाणी बाबांची शस्त्रक्रिया ढकलली गुरुवारला, आणि थक्क झाली डॉक्टर मंडळी टेबलावर तपासताच तिजला. नष्ट झाली होती गाठ तिची क्षकिरणांनी दिसलेली, आणि केले परीक्षण तुकड्याचे परी निष्पन्न काही झाले नाही. मेवणा दादांचा भक्त नव्हता परी आता तो शरण आला, आणि गेला सरळ पुट्टपर्तीला पाहुनी बाबांची ही अद्भुत लीला. अतर्क्य असती योजना बाबांच्या रोग निवारणाच्या, काढला कर्करोग मेहुणीचा चोळून विभूती छातीवर दादांच्या. आताही बाबा भक्तांना आपुल्या विविध चमत्कार दाखवितात, परी त्या चमत्कारांमागे असतो त्यांचा खास उद्देश. बाबा त्या माणसाला माणूस बनवतात आणि त्याचाच पुढे ते देव घडवतात. समाजाने नाकारलेल्या झिटकारलेल्या लोकांचे प्रशांती निलयम असे आश्रयस्थान, तैसेची पश्चाताप करणाऱ्यांचे आणि निराश झालेल्यांचेही असे ते आश्रयन श्रद्धास्थान. अशा दुर्दैवी लोकांनाच असते माझी खरी गरज, जशी रुग्णांना असते कुशल डॉक्टरांची गरज. आलो आहे मी माता बनूनी पदरात घेण्या दुःख मुलांचे, संकट रोग दुःख निवारुनी करीतो परिवर्तनाशा मुलांचे. बाबा गेले एके दिवशी चिंचोलीच्या राजवाड्यात, वदले ते महाराणीस अगदी शिर्डी साईंच्याच लकिवीत. दिली होती हनुमानाची मूर्ती मी राजे साहेबास, कुठ बर आहे ती सांगाल काय आम्हास. म्हणाल्या राणी साहेब चटकन साईबाबास, माहित नाही मला अन अजून कोणास.
गेले बाबा पटकन अडगळीच्या एका खोलीत आणली त्यांनी तेथून ती मूर्ती त्वरित. सोफा दाविला बाबांनी ज्यावरी बैसले ते शिर्डी रूपात थक्क केले महाराणीस देऊनी असे विविध अनुभव. खात्री पटली महाराणीस दोन्ही साई असती एकच टांगा पाठविला पुट्टपर्तीस ज्यात बैसले होते शिर्डी साईस. MS दीक्षित करीत होते भक्तिश्री शिर्डी साईंची लाफा मारून साईंनी काढली होती डोकेदुखी त्यांची. 40 वर्षानंतर एकदा स्वप्न पडले त्यांना एका सुंदर व्यक्तीने जेव्हा विभूतीने माखले होते त्यांना. फोटो सत्यसाईंचा त्यांनी बघितला आणि आठवला स्वप्नातील चेहरा आणि निश्चय त्यांनी केला जाऊन साईंना बघण्याचा. आठवले त्यावेळी त्यांना काकासाहेब दीक्षितांचे बोल सांगितले जे होते शिर्डी साईंनी त्यांच्या जवळ. 8 वर्षांनी पुन्हा येईन मी दक्षिण देशात वाटले खरे बोल त्यांचे ऐकोनी कीर्ती सांप्रत. कळले त्यांना तदनंतर शिर्डी साईंचा पुढला अवतार आला असे आंध्रात श्री सत्यसाईंच्या रूपात. तात्काळ पुट्टपर्तीला गेल्यावर आणि प्रथमच साईंना पाहिल्यावर मानेना मन तयांचे स्वीकारण्या त्यांना शिर्डीचा अवतार. असा कसा हा अवतार हा तर दिसतो चित्रपट कलाकार परी बाबांनी जाणला त्यांचा विचार आणि प्रवचनातून दिधले उत्तर. पोळी रंगरहित केली आट्याची सारण गोड टाकोनी वडा केला रंग टाकोनी तेच सारण घालोनी. असेल का फरक या दोन्ही पदार्थातील गोडीत तैसेची शिर्डी आणि परती बाबा असे ती दोन्ही एकच. 3 महिन्यांनी गेले असता पुन्हा पुट्टपर्तीला दर्शनास बोलावले बाबांनी त्यांना खास मुलाखतीस. काकासाहेब दीक्षितांचा फोटो केला बाबांनी साक्षात आणि बोलले बाबा त्यांना चक्क शिर्डी साईंच्या लखवीत. मिटल्या शंका साऱ्या आणि स्वच्छ झाले मन गेले ते सत्यसाईंना क्षणभरात शरण. विनवले त्यांनी बाबांना सेवेत त्यांच्या राहू देण्यास करू दिली बाबांनी सेवा त्यांना वृंदावनच्या आश्रमात. दोन्ही अवतारांच्या सान्निध्याचा लाभ मिळाला तयांना धन्य झाले जीवन तयांचे आता मुक्ती मिळाली तयांना. लीला सत्यसाईंच्याच आकाश एवढे असताना शिर्डी साईंचा अवतार म्हणून घेण्याची गरजच काय होती तयांना. परी असे जे सत्य तेच ते सांगतात. पूर्वी होतो मी शिर्डी साईंच्या रूपात तर पुढे येईन प्रेम साईंच्या रूपात. शिर्डी साईंना जाणले अनुभवले अब्दुल बाबांनी प्रथम तैसेची सत्याचे देवपण अनुभवले मेहबूब सरांनी प्रथम. दोन्ही अवतारातील देवपण मुस्लिमात जाणले मुस्लिमांनीच प्रथम. दोन्ही अवतारात वाढविले मला मुस्लिमांनीच प्रथम. मुक्तद्वार धोरण बाबांचे करते कोणालाही जवळ वाटते आश्चर्य भाविकांना असा कसा हा ईश्वर. माता जशी घेते काळजी दुःखी अन आजारी बालकाची तशीच घेते साईमा काळजी दोषी अन गुन्हेगारांची. दोषी अन गुन्हेगारांना मी नाही केले जवळ तर जावे तरी त्यांनी कोठे अन कोणत्या माऊली जवळ. गरज माझी खरी आहे दुःखी अन पापी जनांना सुधारेल कोण गडे माझ्याशिवाय तयांना. कोणी कोणाला पापी म्हणावे कठीण असे हा प्रश्न माझ्याशिवाय कोणालाही समजणे ते अशक्य. श्रद्धा भक्ती वैराग्य जागवून करतो मी त्यांचे परिवर्तन तेव्हाच कोठे गोरगरिबांना मिळे रोटी कपडा मकान. सुधारेला बिना अशा जनांना धर्मस्थापना शक्य नसे करिता घाव मी घालतो मुळावर मानवाला जे शक्य नसे. 4 हातांच्या नारायण रूपात शंखचक्र गदा पद्म हातात घेऊन जर का आलो असतो मी ठेविले असते मला संग्रहालयात. आलो असतो जर का मी सामान्य मानव रूपात तर माझी शिकवण तुम्ही गड्या आणली नसती आचरणात. म्हणूनच मी अवतरलो असे सर्व शक्तियन ज्ञान घेऊन करण्या तुमचे परिवर्तन पशु मानव ते देव मानव. दया सागरा साईरामा वात्सल्याची आपण प्रतिमा चमत्कारासी नसे सीमा. तृतीयोध्याय गोडहा. बोला श्री सत्यसाई भगवान की जय.